श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार करून आपणा सर्व रसिकांना मनापासून अभिवादन करते व आपल्या श्रीराम समर्थ या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत करते. तुम्हा सर्व रसिकांच्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करू देत अशी स्वामींना प्रार्थना करते व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या श्रीराम समर्थ या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व श्रोत्यांनी स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थ अशी गोड कमेंट देऊन लाईक करा, म्हणजे तुमच्या हातून स्वामींचे नामस्मरण होईल व स्वामी सर्वांवर कृपा करतील. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. खूप स्वामी भक्त असे असतात जे स्वामी सेवा खूप करतात. असे ते म्हणत असतात की ताई, आम्ही खूप स्वामी सेवा करतो, गुरुचरित्राचे पारायणे करतो, सारामृताचे वाचन करतो, तरी पण आम्हाला अनुभव येत नाहीत, आम्हाला त्याचे फळ मिळत नाही किंवा आमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत नाहीत. आपण सर्व प्रापंचिक संसारी लोक आहोत. आपल्या प्रपंचामध्ये आपल्याला खूप अडचणी असतात. काहींचे शैक्षणिक प्रश्न असतात, काही लोकांच्या मुलांना नोकरी लागत नाही, प्रमोशन होत नाही, विवाह होत नाही, संतती होत नाही, पती पत्नीचे वादविवाद, घरामध्ये ताणतणावाचे वातावरण, असे अनेक प्रॉब्लेम असतात. घरामध्ये करणी बाधेचा प्रकार, अशांतता, सततची भांडणे, कटकटी, घरात कितीही पैसा आला तरी तो टिकत नाही, घरामध्ये कोणीच कोणाचे ऐकत नाही, मुलांचा हट्टीपणा, अशा एक ना अनेक अडचणी प्रत्येकाच्या घरात दिसून येतात. या सर्व अडचणीतून समस्यातून बाहेर येऊन सुख समाधान शांती मिळवण्यासाठी आपण स्वामी सेवा करत असतो. आपल्या मनोकामना पूर्ण होऊन स्वामींचा कृपाशीर्वाद आपल्यावर असावा यासाठी आपण स्वामींच्या आपल्या आराध्य देवतेच्या सेवा करत असतो. पण काही लोक असेही आहेत ज्यांच्यावर दुःखाचा संकटाचा डोंगर कोसळलेला असतो, त्यामुळे ते सैरभैर झालेले असतात. अशा लोकांनी स्वामी समर्थ सेवा केंद्रात जाऊन स्वामींची सेवा घ्यावी व ती मनोभावे करावी. काही स्वामी भक्तांना सेवा करून त्वरित अनुभव येतो, तर काही भक्तांना कितीही सेवा केली तरी अनुभव येत नाहीत. मनोकामना इच्छा पूर्ण होत नाहीत, अडचणी संपतच नाहीत. असे का होते? आपल्या अडचणी दूर होत नाहीत या स्वामींना जबाबदार धरायचे नाही. मग अनुभव का येत नाहीत? तर त्याला मनुष्याची स्वतःची कर्मे कारणीभूत असतात. प्रारब्ध अतिशय खडतर असते, त्यामुळे चांगले अनुभव येत नाहीत. मग अनुभव येत नाहीत अशा भक्तांसाठी स्वामींची अतिशय साधी सोपी व अतिशय प्रभावी अशी सेवा परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितली आहे. ही सेवा कोणीही सहज करू शकतो. ज्यांना कोणतीही सेवा करून अनुभव येत नाही त्यांनी ही साधी सोपी सहज करता येणारी सेवा करावी. तुमच्यावरचे संकट समस्या कितीही मोठी गंभीर असेल तरीही ती स्वामी तुम्हाला समस्येतून बाहेर काढतीलच. इतकी प्रभावी ही सेवा आहे. प्रत्यक्ष गुरुमाऊलींनी ही सेवा दिलेली आहे, त्यामुळे प्रचितीही येतेच. या सेवेची ताकद खूप मोठी असून खूप खूप प्रभावी अशी ही सेवा आहे. अनेकांनी या सेवेची प्रचिती घेतलेली आहे. ही सेवा उदबत्तीची किंवा आपण तिला अगरबत्ती म्हणतो तिची आहे. खूप खूप साधी आणि सोपी सहज सेवा आहे. यासाठी पूजा मांडायची आवश्यकता नाही. फक्त स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसायचे आहे. घरात मात्र स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे. आपण ज्या आराध्य देवतेची सेवा करतो त्या देवतेचे अधिष्ठान आपल्या घरात असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या घरात आपल्या आराध्य देवतेचा वास असतो. त्या देवतेची शक्ती कृपाशीर्वाद आपल्या पाठीशी असते. तर स्वामींच्या फोटोपुढे एखादे आसन टाकून त्यावर बसायचे आहे. ही सेवा आपण दिवसभरात सकाळ ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतो. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत ही सेवा करायची नाही. तर आपल्याला 2 उदबत्त्या किंवा आपण त्याला अगरबत्त्या म्हणतो, त्या अगरबत्त्या घेऊन त्या पेटवायच्या आहेत
व त्या दोन्ही अगरबत्त्या पेटवून शांत करायच्या व स्वामींच्या फोटोला मूर्तीला ओवाळून स्वामींपुढे लावून ठेवायच्या आहेत व स्वामींचे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे अगदी श्रद्धेने मन लावून नामस्मरण करायचे आहे. ही सेवा आपल्याला अगदी मनोभावे करायची आहे. ही सेवा करत असताना मनात कोणतेही विचार, विकल्प येऊ देऊ नकात. पूर्ण एकाग्र चित्ताने आपल्या आज्ञाचक्रावर म्हणजेच 2 भुवयांच्या मध्ये आपले जे आज्ञाचक्र असते त्या चक्रावर चित्त मन एकाग्र करून स्वामींचे नामस्मरण करायचे आहे. स्वामींच्या नामामध्ये खूप ताकद आहे. स्वामी नाम तुम्हाला कोणत्याही घोर संकटातून सोडवते. स्वामी नाम आपण दिवसभर घेऊ शकतो, कारण त्याला दुसरे कुठलेही साधन लागत नाही. पण ही सेवा एका ठिकाणी बसून करायची आहे. आपण लावून ठेवलेल्या दोन्ही अगरबत्त्या उदबत्त्या चालू आहेत तोपर्यंत आपल्याला नामस्मरण करायचे आहे. माळ हातात न घेता आपल्याला हा जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप आपल्याला अगदी तळमळीने, प्रेमाने, भक्तिपूर्ण भावनेने, स्थिर चित्ताने करायचा आहे. नामस्मरण करताना मनामध्ये स्वामीविषयी दृढ श्रद्धा व विश्वास असला पाहिजे. माझे स्वामी मला अनुभूती देणारच, माझी स्वामी माऊली मला प्रचिती देणारच, माझे काम होणारच या विश्वासाने नामस्मरण करा. आपल्या सेवेत विश्वास आणि श्रद्धा असेल तरच आपण केलेल्या सेवेला अर्थ असतो. तोंडाने नामस्मरण होत आहे व मन 10 दिशांना भरकटत असेल तर त्या नामस्मरणाला, सेवेला काहीही अर्थ नसतो. त्यामुळे सेवा करताना पूर्ण एकाग्र चित्ताने, लक्षपूर्वक आणि स्थिर चित्ताने मनोभावे सेवा करावी. फक्त मी, माझे स्वामी व सेवा या एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित असले पाहिजे. तरच तुम्हाला सेवेचे फळ मिळेल, अनुभूती, प्रचिती येईल. अन्यथा फळ मिळणार नाही. जर तुम्ही ही सेवा अगदी मनोभावे स्थिर चित्ताने केली तर नक्कीच तुमची अडचण, संकट कितीही मोठे असू दे, त्यातून तुम्हाला मार्ग सापडेल. ही सेवा इतकी साधी सोपी आहे की तुम्ही कोणत्याही दिवशी, अगदी उद्यापासून ही चालू करू शकता. ज्यांना वाटते की मला काहीच अनुभूती येत नाही, त्यांनी ही सेवा चालू करावी. फक्त सेवा चालू करण्याआधी स्वामींना आपल्या मनातील इच्छा, कामना सांगा. अर्थात स्वामी माऊली सर्व काही जाणतच असते. तरी पण आपण सेवा चालू करण्यापूर्वी स्वामींना आपली इच्छा बोलून दाखवायची व सेवा चालू करायची. ही सेवा चालू केल्यावर अगदी 100% तुम्हाला रिझल्ट मिळेल. तुमचे काम होईल, इच्छा मनोकामना पूर्ण होईल. स्वामी माऊली तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आणि आज इथेच थांबते. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ घेऊन. श्री स्वामी समर्थ.